नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण सोया पुलावची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी सोयाबीन वडी घेतली आहे। आता आपण या वडींना धुवून घेऊ। आता इथे मी गॅसवर कढईत पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे। त्यात आपण 1 टेबलस्पून मीठ टाकून घेऊ व त्यात धुवून घेतलेली सोयाबीन वडी टाकून घेऊ। आता या वडींना आपण 5 मिनिटांपर्यंत शिजवून घेऊ। आता आपली वडी शिजून तयार आहे। आपण गॅस बंद करून घेऊ। या वड्या गार झाल्यानंतर आपण त्यातील पाणी काढून घेऊ। आता पुलाव बनवण्यासाठी येथे मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे। आपण हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ व यात पाणी टाकून हे तांदूळ 15 मिनिटांपर्यंत भिजवून घेऊ। आता येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 तेजपान, 2 स्टार फूल, 7 ते 8 लवंग व 1 छोटा तुकडा दालचिनीचा घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी किसलेले खोबरे, कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आता आपण हे सर्व बारीक वाटून घेऊ। आता पुलाव्यासाठी लागणारे वाटण तयार आहे। आता इथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण शिजवून घेतलेली सोयाबीन टाकून घेऊ। आता आपण या सोयाबीनला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपल्या सोयाबीनला छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण हे सोयाबीन काढून घेऊ। आता येथे मी पुलाव बनवण्यासाठी कुकरमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात तेजपान, 1 टीस्पून जिरे, चिरून घेतलेल्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या, दोन मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे। आता आपण या कांद्यांना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपल्या कांद्यांना छान प्रकारे गुलाबीचा रंग आला आहे। आता आपण 1 मध्यम आकाराचा चिरून घेतलेला बटाटा टाकून घेऊ। आता आपण यात 1 मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला टोमॅटो, आता हे सर्व चांगल्या प्रकारे तळले गेले आहे। आता आपण यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ। आता यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून घेऊ। आता हे सर्व चांगल्या प्रकारे तळले गेले आहे। आता आपण यात 15 मिनिटे भिजवून घेतलेले तांदूळ टाकून घेऊ।
आता आपण यात तळून घेतलेले सोयाबीन टाकून घेऊ. आता आपण यात चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता येथे मी 1 ग्लास गरम पाणी टाकून घेत आहे. आता आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यात 1 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेऊ. आता आपण कुकरचे झाकण लावून कुकरची 1 शिट्टी करून घेऊ. आता आपल्या कुकरची शिट्टी होऊन आपला कुकर थंड झाला आहे. आता आपण कुकरचे झाकण काढून हा पुलाव चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपला सोया पुलाव बनवून तयार आहे. जर तुम्हाला सोया पुलावाची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.